ऐका ना मी यांना सांगितलं ना राधिकाचं ते काय करणार आहे त्याच्याबद्दल मेकओव्हर हा तेच ते मेकओव्हर त्याच्याबद्दल इतके खुश झाले लगेच खरेदीला गेले. खरेदी काऊन बरं ते तुमचा मेकओव्हर करत आहेत की का? अहो राधिकासाठी काहीतरी खास भेट वस्तू आणायला गेले ते तिला त्या कुठल्या मॅगझिनचा कसला पुरस्कार मिळाला ना. अहो तो फोटोचा मान. हा मान अहो कव्हर पेजवर फोटो असं म्हणतात त्याला. भाऊजी आपल्याला पण मिळेल का एक एक प्रत त्या मॅगझिनची? का मिळणार नाही? 5-25 प्रत आपण मागवून घेऊ ना. एवढ्या काऊन बरं? काय करायचं म्हणजे तुझ्या भावाला बहिणीला सगळ्या नातेवाईकांना पण दाखवायला लागेल ना. नाही मी सगळ्यांना सांगितलं बरं नागपुरामध्ये प्रति विकत घ्यायच्या हो की नाही? हो तरी एखादी प्रत आपल्याजवळ होई दाखवायला. बघा आमच्या राधिकाचा फोटो मॅगझिनच्या कव्हर पेजवर आला. अरे अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो फिनिक्स पक्षी राखेतून जसं आपलं अस्तित्व निर्माण करतो आकाशात झेप घेतो ना तशी झेप आमच्या राधिकानं घेतली आहे. सगळ्या जगाला सांगायलाच हवं. हो जिद्द असावी ना तर राधिका सारखी. अहो एकेका संकटावर मात करत करत पुढे जाते. मासिकावर जो कव्हर फोटो असेल ना तो आम्ही आमच्या घरात फ्रेम करून लावणार आहोत. ठरलंय आमचं दोघांचं. हो आम्ही मोठा फोटो करून लावणार आहोत. पहा बरं केवढी मोठी मोठी संकट यावर आली पण सगळ्या संकटांना जिद्दीनं तोंड दिलं बरं पोरीनं आणि ताठ मानेनं उभी राहिली. पाय खरंच नानीजी मला तर असं वाटतं ना काहीतरी आम्ही पुण्य केलं असावं म्हणूनच तर ही मुलगी आमच्या आयुष्यात आली. हो ना? खरंच राधिकाचा स्वभावच तसा आहे नाही. म्हणजे कोणाला दुखावलं नाही कोणाला कधी अपमान केला नाही. सगळ्यांना असं धरून पुढे जात राहिली आपल्या दिशेने. आपलं जे ध्येय ठरवलं होतं त्या दिशेने आणि तिने ते मिळवलंच. आता नक्की ती फॉरेनला जाणार राधिका मसाल्याचं मार्केटिंग करायला. खरं सांगू का सौमित्रच्या बरोबर लग्न झालं ना की तोच घेऊन जाईल तिला परदेशी. जाऊ दे ना घेऊन जाऊ दे ना. 7 समुद्रा पार जाऊन राहू दे पण आमची लेक खुश राहू दे तिथे. आम्ही का इथं बसून तिला आशीर्वाद देत राहू त्याबद्दल बोलत राहू तिची आठवण काढत राहू सगळ्यांना अभिमानानं सांगू आमची लेक पहा किती त्रासातून वर आली आणि ती राधिका मसालेचं नाव किती मोठं केलं. केवढी मोठी बिझनेस वुमन झाली का हो? मी तुम्हा सर्वांना सांगतो आपल्याला सोडून राधिका कुठेही जाणार नाही. मला तर वाटतंय आपल्या सगळ्यांना घेऊन एकदा ती परदेशवारी घडवून आणणार. लावताय पैज. अहो राधिकाचा आपल्या सगळ्यांवर जीव आहे. ती एकटी कुठेही जाणार नाही. अहो ती विदेशात जाणारच नाही. ती जाते किंवा जाणार ते फक्त आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने 5-15 दिवस. खरं सांगू राधिका मसाले जगभर प्रसिद्ध होणार. खरंच देवा राधिकावर अशीच कृपा ठेव. पण काय हो हे मेकओव्हर का काय म्हणतात ते नेमकं काय? अरे ती नाही का केसांचं आणि चेहऱ्याचं काय काय करत असतात ते. मालबाई नीट एवढं माहित नाहीये. रेवतीला सगळं माहितीये. तीच तर घेऊन गेली ना तिला सोबत. तिथं म्हणे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे स्पेशालिस्ट असतात म्हणे. हो नाही पण ते सगळं ठीक आहे पण हा मेकओव्हर आपल्याला कधी दिसणार आहे? अरे बाई खरंच की ही काम करा बरं. आपण तर तिला पाहिलंच नाही ना. तिला फोन करा बरं पटपट आणि तिला सांगा सगळ्यात अगोदर तू घरी ये आम्हाला पाहायचंय तुला आणि मग जा ऑफिस मध्ये. का सरिता ऑफिसची वेळ झाली आहे. ती ऑफिसला गेली असणार. संध्याकाळी आल्यावर दिसेलच ना सगळ्यांना. संध्याकाळपर्यंत थांबूयात ना तिच्या मेकओव्हर साठी. खरंच मला ना खूप उत्सुकता वाटते. कशी दिसत असेल राधिका? कशी म्हणजे काय? अहो रेवती घेऊन गेले ना तिला स्पेशालिस्ट कडे. छानच दिसत असणार. एवढा मोठ्या मॅगझिनच्या कव्हर पेजवर फोटो येणार. खरंच नाव काढलं पुरीने. अरे नानाजी अजून आले नाही. फोन लावा ना त्यांना. अरे लगेच लावतो. नानाजी नानाजी नानाजी. हॅलो नानाजी. मला काहीतरी सुचलंय. चला. नाही सर सर इथे नको. इकडे तर रिपोर्टर्स आले. तमाशा नको. तमाशा? आनंद शाह चल. आणि नको चला असं चुप असं नका करू. एक्सक्यूज मी शनाया मॅम ते ना यार इथे तू. अगं तो एकदम ओरडला मी दचकलो ना म्हणून ते फिसकटलं. पर्सनल नोकर आणला का शनाया मॅमनी? नो नो काय नो नो हे काय बसलाय तू?
मिस्टर गुरुनाथ सुभेदार. गुरुनाथ येस. गुरु गुरु तू हे म्हणजे नेलपेंट लावतोय गुरु इथे बसून. उद्या उठून म्हणजे शना मॅमचे चप्पल सुद्धा उचलेल, खाईल सुद्धा. माइंड युअर लँग्वेज. हे काय तुम्ही खूप लहान असताना ड्रेस घेतला होता का? एवढंच लहान राहिले तो. गेट आउट हो ना, गेट आउट हो ना पक्का. राधिका मॅडम आल्यात. राधिका मॅडम सर सर येड्यासारखं काही नाही नाही. सॉरी सॉरी, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. वी अपोलोजाइज. वी डोंट मीन इट बट वी डू अपोलोजाइज. राधिका मॅडम आल्यात. मग एवढा शॉक मध्ये काय? राधिका मॅडम आल्यात हे काय? हो सर तुम्ही बघा ना, तुम्ही पण बघा. काय झालं एवढं? म्हटलं होतं ना आपण नको. तू पाहिलंच ना कसे टोमणे मारतात ते. अरे पण तू नको लक्ष देऊस ना, मारू देत ना त्यांना. राधिका काय शन्या? नाही मी काय तुझ्या चेअरवरती नाही बसते बाई, तू बस, काही प्रॉब्लेम नाही, मी तिथे जातच नव्हते. आय डोंट केअर अबाउट दॅट ब्लडी चेअर. हा, एक मिनिट शन्या, या खुर्चीबद्दल असं काहीही बोलायचं नाही. तुला मी इथे बसायला दिलं याचा अर्थ असा नाही की तू काहीही बोलावं. ही खुर्ची मी अतिशय कष्टाने आणि मेहनतीने मिळवली. जसं मी तुला सांगितलं इथल्या कुठल्या व्यक्तीला तू काही बोलायचं नाही, तसंच हेही सांगते फक्त व्यक्तीलाच नाही कुठल्या वस्तूलाही तू काही बोलायचं नाही, कळलं ना? उगीच वाकड्या तिकडे चेहरे करून काही उपयोग नाही. मी सांगते ते सत्य आहे. आम्ही आमच्या कामाला देव मानतो आणि इतकंच नाही तर या वास्तूला, इथल्या प्रत्येक वस्तूलाही देवासमान मानतो. प्लीज प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स. ओके शन्या, ओरडू नकोस, ओरडू नकोस. आवाज खाली ठेवायचा. हा, इनफॅक्ट मीच तुला जाब विचारायला आली. कसला जाब? काय चाललं होतं हे सगळं? तू पाहिलं नाहीस का? पाहिलं म्हणूनच विचारतेय. तू स्वतःचे फोटो का काढून घेत होतीस? म्हणजे तुला काय म्हणायचंय शन्या? तसं मला ऑफिशियल लेटर आलं होतं म्हणून काढले फोटो. पण मग तेच लेटर मला यायला हवं होतं. मी पण पार्टनर आहे ना या कंपनीची. तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? हे म्हणजे कसं झालं माहितीये का शन्या, की मला चॉकलेट दिलं तर तसं तुला पण चॉकलेट दिलं पाहिजे, असं लहान मुलासारखं वागतेस. प्लीज स्टॉप दिस फुलिशनेस. तू हे सगळं मुद्दाम केलं हो ना? हे बघ शन्या, मी काय आपणहून फोटो काढत नाहीये. त्या कंपनीचं मला लेटर आलं होतं, त्यांनी त्यांची एडिटर म्हणून मला सिलेक्ट केलंय. तो माझे फोटो त्यांना हवे होते म्हणून काढतेय. मी काय आपणहून फोटो काढत नाहीये. हे सगळं तू मला खाली दाखवण्यासाठी करतेस, त्यामुळे मी तुला सोडणार नाही. शन्या, उगीच काहीतरी बडबड करू नकोस, उगीच कांगावा करू नकोस. तू कांगावा केला म्हणजे तू खरी असं होत नाही. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार कर. हे बघ, ज्या गोष्टी माझ्या हातात नाही तिथे मी ढवळाढवळ कशी करणार? आता माझ्या हातात असतं तर सांगितलं असतं हिचे पण फोटो काढा म्हणून. हो, तू सांगायला हवं होतंस, पण तू सांगितलंस का? नाही. सो लीव्ह इट. पण या सगळ्याच्यासाठी रिझल्ट भोगायला आता तू तयार राहा. हे बघ, उगीच चिडचिड रागराग करू नकोस. आधीच तू जे वागलीस ना ते तुला महागात पडणार आहे. राधिका मसाले कॅप्चर करण्याचं तुझे स्वप्न पाहतेस ना, ते मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. मी तुला ते पूर्ण करून दाखवेन. बघूया ना. बघच. नाही ना, हे राधिका मसाले शनाया मसाले करून दाखवलं तर माझं नावही शनाया सबनीस लावणार नाही. या अशा पोकळ धमक्यांना मी घाबरत नाही. काय करायचं ते कर. बघूया ना कोण जिंकताय ते. तूही इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. बघच आता मी काय करते. थँक्यू यार, थँक्यू. किती दिवसांनी खातोय. वा, तू बोल ना, तू काय सांगतोय राधिकाचं? ए बाई, तू राधिकाबद्दल काहीतरी सांगत होता ना? राधिका. हा, तेच सांग. अरे काय सांगू यार किड्या, ती इतकी सुंदर दिसत होती ना, म्हणजे सिम्पली ब्युटिफुल. मला विश्वासच नाही बसला पहिल्यांदा की मी त्याच राधिकाकडे बघतोय जी मला पूर्वी नाही आवडायची.
काय दिसत होती यार, अशी एलिगंट ब्युटी. म्हणजे ते असे मस्त केस, चेहऱ्यावर असं तेज, पांढरा शुभ्र ड्रेस, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चेहऱ्यावर कॉन्फिडन्स. ती अशा त्या गर्दीमधून अशी चालत आली समोर, सगळे तिच्याकडे बघतायत, ते पत्रकार, फोटोग्राफर, झाप 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 फ्लॅशेस चाललेत, आणि त्यांच्यामध्ये ही अशी कॉन्फिडेंटली चालत येते. वेगळीच वाटत होती रे. म्हणजे मला इमॅजिनच नाही झाली अशी कधी. आय मीन शी वॉज सिम्पली ब्युटिफुल रे. ती कम्प्लीट बिझनेस वुमन वाटत होती, राधिका सुभेदार. ओ ओ जरा लक्ष द्या इकडे. ती आता राधिका सुभेदार आहे फक्त, कारण मध्ये जो गुरुनाथ होता की नाही तो गळून पडलाय. काय 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 अरे तिने सोडलंय तुला आता, आणि तू पण आता त्या वाटेला न गेलेलंच बरं, कळलं ना. ते आपलं डिपार्टमेंट नाहीये आता, ते आपलं डिपार्टमेंट नाही, कळलं ना. आपलं डिपार्टमेंट कुठलं, शनयाचं. त्यामुळे आता फक्त तू शनयाचा विचार करायचा, शनयाबद्दलच विचार करायचा, कळलं. अरे हो बाबा, शनयाबद्दलच विचार करणार. शनया माझा बच्चा आहे ना रे. हा तुझा बच्चा. राधिका मसालेमध्ये जाऊन काय करतोय टवळक्या, टाकतो रे जरा. हो काही काय बोलतो केड्या तू. आपलं काहीतरी नाही भाई, लक्षात ठेव. मी शनयाला खूप जवळून बघितलंय, कॉलेज पासून ओळखतो ना तिला. ती आणि तिची ममा, त्या दोघी मिळून ना कधी पण गेम पलटवू शकतात. आता ममा नाहीये, पण ममा समजा आली तर काही होऊ शकतं, लक्षात ठेव. नाही बाबा, असं काही नाही होणार. तू काहीतरीच बोलतो चुकीचं. आपलं तू ऐकत जा माझं, मी तुला सांगतो. अरे बापरे, काय सांगतो काय यार. अरे डार्लिंग, हा तर प्रॉब्लेम झाला. हो ना यार, म्हणून शनया खूप चिडली माझ्यावर. आता तूच सांग मी काय केलंय. अरे ती त्याच्यासाठी चिडली नाही की तिचा फोटो काढला गेला नाही, ती ह्याच्यासाठी चिडली की तू राधिकाला ब्युटिफुल म्हणालास. अरे मी नाही म्हणालो तसं. अरे पण म्हणजे कुणाला मूर्ख म्हणणं किंवा मूर्खासारखं म्हणणं दोन्ही सारखंच आहे ना, वाईट वाटणारच. बर ठीक आहे. चल मला ऐकू नको की आधीच डोक्याला कटकट झाली. काय करावं मला काही कळत नाहीये. त्याच्यात ही शनया भडकली, काय वाटेल ते बोलत होती. मला फेकून काय मारलं, गळा काय धरला, मला म्हणाली घराच्या बाहेर निघून जा, हाकलायला निघाली होती मला. हा गुरु, तू शनयाला जरा जास्तच डॅशिंग बनवलंय यार. अशाने आपली वाट लावेल ती. हो ना यार. आणि राधिका फारच वेगळी दिसायला लागली रे. म्हणजे खूप सुंदर दिसायला लागली. काल तर मी नुसतं बघतच होतो रे तिच्याकडे. यार परत तेच देख भाई, आपल्याला त्या गावाला जायचंच नाही. त्या ट्रेन मध्ये बसू नकोस. तुझी ट्रेन ही शनया एक्सप्रेस आहे, तिला पकड, तिच्याकडे धाव, कळलं ना. हो रे बाबा, ते माहितीये मला. ते आलंच ओघानं. ते मी शनयाकडेच बघतोय, पण आता ती चिडलीये माझ्याकडे, ती बघत नाही माझ्याकडे. मी काय करू. अरे आपण म्हणू तिला. आपण म्हणजे भाई तू बनव तिला. हे बघ, तुला ना तो पहिलेचा रोमॅन्टिक गुरु परत आणावा लागेल बाबू मोशाय. गोल्डन रिंग, कैंडल लाइट डिनर और शनाया को इस तरह तुम मना लोगे मेरी जान. हो, आणि काय पैसे तू देणार ना. इथे मी तिच्यावर अवलंबून आहे. मी तुझ्यावर अवलंबून आहे. अरे यार, ते देणेकरी येत आहेत, बिल देऊन जात आहेत सारखे. थोडे पैसे दे ना, खूप दिवस झाले दिले नाहीयेस तू. अरे बापरे, आले वाटतं. मी करतो तुला फोन. बाय 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 बाय. हॅलो, येणार का केडी. बोल काय बोल. बोल गुरुनाथ सुभेदार कुठे राहतो बोल. गुरु इथे राहत नाही यार. गुरु इथे राहत नाही. कुठे राहतो. गुरु इथे नाही राहत. कुठे राहतो. गुरु बाहेर राहतो. बाहेर. अरे सांगतो गुरुला गुलमोहर मध्ये राहतो. गुरु गुलमोहर मध्ये राहतो. गुलमोहर हात सोडता सांगतो. तिथे जर गुरु भेटला नाही, लक्षात ठेवायचा. चल रे.
मेहता कंपनीवाले, मी त्यांना फोन करत होतो का रे तुमचे ईमेल आले नाही. ते बोले अरे आम्ही ईमेल पाठवलेत. मी बोललो अरे आम्हाला मिळालेच नाहीये. तरी मी बोललो नाही नाही तुम्ही खोटं नाही बोलला. मी चेक केलं, इनबॉक्स मध्ये नव्हतं, सगळं स्पॅम मध्ये होतं. सो देर इज सम टेक्निकल प्रॉब्लेम. आय थिंक यू शुड टॉक टू दी IT डिपार्टमेंट. तू पण एकदा चेक कर पाहिजे तर. मी माझ्या ह्याच्यात पण बघतो. मी आणि बोलतो IT वाल्यांशी. मे बी प्रमोशनल ईमेल्स तिथे गेले ना, प्रमोशनल मेल्स तिथे गेले ना त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे आपले कामाचे मेल्स. हॅलो एव्हरीबडी, तुमची खूप महत्वाची कामं चालली असतील तर ती सोडा आणि माझं ऐका. पुढे या, मला तुम्हाला एक महत्वाचं काहीतरी सांगायचं. हा तर ते टेक्निकल. मिस्टर आनंद, खूप महत्वाचं काम असेल तुमचं, पण ते आत्ता थांबवा आणि ऐका. जेनी पुढे ये. रघु ऐक. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? नाही खरं तर थांबा, नका बोलू. कसं आहे, राधिका मॅम अजून आल्या नाहीये. मग त्या आल्यानंतर तुम्हाला जे बोलायचं ते बोला, ते बेटर होईल. Yeah, actually that will be better. Excuse me. मी कधी आणि काय बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. एक बॉस म्हणून मी इथे एक निर्णय घेतलाय आणि तो मला तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. दॅट इज इट. आता कसा निर्णय घेतलाय मॅडम तुम्ही? मी आपल्या सगळ्या वर्कर्सना पार्टी देणार. पार्टी? आय मीन कसली पार्टी? जस्ट माझी विश आहे म्हणून. नाही, एक मिनिट. तुझ्या आय मीन तुमच्या विशने ही कंपनी चालत नाही शनाया मॅडम. हा, आमच्या राधिका मसालेमध्ये असं पार्टी वगैरे देणं अलाउड नाहीये. आम्ही असं करत नाही. जनरली दसरा, दिवाळी हे जे आपले सण असतात ना, ते सण आम्ही साजरे करतो. हा, या कंपनीमध्ये मी पार्टनर आहे. सो मला पाहिजे तो निर्णय मी घेऊ शकतो. ओके, मी पार्टी द्यायचं ठरवलंय. हा माझा फायनल डिसिजन. जेनी, डू द नीडफुल. मी काय करणार आहे? मी काय करणार आहे म्हणजे खूप काम आहेत आपल्याला. अगं कंपनीची पार्टी आहे. सो मीडिया, न्यूज चॅनल्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय. ओके, सोन्याचं मीच लगीन का, सोन्याशी मीच लगीन करणार. हे बघ, कधीच होणार नाही. मार आता गुदगुल्या कशाला करतो? नाही मी नाही करत. अरे हे काय इथं गुदगुल्या? अहो गुदगुल्या नाही, त्याचा फोन वाजतोय. हा मोबाईल वाजतो. याचा मोबाईल मुका आहे का? वाजतोय पण असा. एक नंबर ज्योतिषी आहे आमचा. खिशात आत काय ठेवलंय, कुठं व्हायब्रेट होते सगळं कळतंय त्याला. आता कळलं मी का ज्योतिषी पाळलाय. हो ना, काही ज्योतिषी पोपट पाळतात, इथं पोपटानं ज्योतिषी पाळलाय. आठवड्याभराची सुट्टी देतो, नंतर येऊन याच्याशी शिळोप्याच्या गप्पा मारा बर का. हात घाल खिशात, हात घाल आणि तो मोबाईल काढ आणि घे पटकन. नाही नको. अरे शनायाचा फोन. माय डार्लिंग, फोन तरी आला. तिने आली, फोन आला. फोन घे. हे फोन घे. येईल ना. अरे फोन घे. गॅरी फोन घे प्लीज. तुम्ही ऐकत. अरे आणि घेतला सोपं असते. हॅलो शनाया. हा हाय, बोल ग. काय ग? गॅरी यार, ही गुड फॉर नथिंग आता माझ्या डोक्यात जायला लागली आहे ना. काय झालं? मला पार्टी द्यायची यार. मी म्हणलं तिला मला पार्टी द्यायची सगळ्यांना, तर मला म्हणली नाहीये असलं काही चालणार नाही इकडे. तुम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन घ्यावी लागेल आणि फंड्स मधनं 1 रुपया पण खर्च करता येणार नाही. स्वतःच्या अकाउंट मधनं खर्च करायचं. व्हॉट इज ऑल दिस यार? नको ना करूस तसं. नको ना करूस. तू काय मॅड आहेस का? असं का बोलतोयस? तू माझ्या साईडने आहेस का तिच्या साईडने? हे बघ गॅरी, मला पार्टी द्यायची म्हणजे द्यायची. गॅरी यार काय करू यार, मला खरंच कळत नाहीये. हे आपलं मी काय सांगणार आहे तुला ना याच्याबद्दल. तर मी काहीच नाही सांगू शकत. का असं बोलतोयस तू गॅरी? काहीतरी सोल्युशन दे ना मला. आहे मी सोल्युशन काय देणार आहे? ते मला सोल्युशन पाहिजे मोठं. मी नाही देऊ शकत ना तुला सोल्युशन. गॅरी तू खूप चेंज झालायस यार. मला तुझ्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. निदान थोडा बेसिक सपोर्ट तरी दे, काहीतरी आयडिया तरी दे. काय व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं तू ऐक जरा, म्हणजे तू चिडू नकोस. तू शांत हो आणि एक लक्षात घे, मी काही कोणाच्या साईडने नाहीये ना. मी काही कोणाच्याच बाजूने नाही बोलत आहे. म्हणजे मी माझ्याच बाजूने आहे. मी माझ्याच साईडने. व्हॉट?
कळतंय का तुला? मी कुणाच्याही बाजूने नाहीये, मी माझ्याच साईडने आहे, माझ्याच बाजूने आहे. कळतंय? हा, ठेव ठेव फोन ठेव, फोन ठेव. गॅरी, मला काय झालंय? असं काय बोलतोय? काय, कुठे होतास तू? अगं तेवढ्यात एका क्लायंटचा फोन आला, मग कॉन्फरन्स कॉल होता, मग ऑनलाईन काय कॉन्फरन्स हँडल केली, असं सगळं. सोड ना ते, सोड. तू का आलीस अशी ऑफिसला एकदम? काय काही झालंय का? नाही, आता नाही. ही शना काही करू पण शकणार नाहीये. वहिनीने ना असा तो गुगली टाकलाय. म्हणजे तिला पार्टी थ्रू करायची होती आणि ती म्हणाली की सगळ्या मीडिया प्रेसला वगैरे पण ती बोलवणार आहे. सो मॅम तिला म्हणाल्या की ठीक आहे, तुला पार्टी थ्रू करायची असेल तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन घे, आणि नॉट जस्ट दॅट, तुला स्वतःच्या खर्चाने करावी लागेल. आणि मुळात कसली पार्टी, कशाबद्दल पार्टी, काय झालंय असं, आणि कंपनीने का खर्च वेअर करायचा त्याचा? नाही ते सगळं सोड, पण प्रेस कशाबद्दल घ्यायची होती तिला? असं केलंय काय तिने? हेच की ती या कंपनीची पार्टनर आहे, हे सतत तिला स्वतःलाही दाखवायचं असतं आणि आम्हाला पण दाखवायचं असतं की ती इथे पार्टनर आहे. मूर्ख आहे खरंच. इतकी मंद मुलगीच बघितलेली नाहीये मी. खरंय अगदी. काय, त्या कंपनीची प्रतिनिधी म्हणून तिला इथे पाठवलं आणि तिला असं वाटतं की ही मालकीणच आहे. पण ठीक आहे, थोड्याच दिवसात हे सगळं सॉल्व्ह होईल. काही नवीन डील्स होत आहेत, पैसे पण येतील. पैसे आले की लेल्यांना त्यांचे पैसे देऊन टाकू आपण आणि या दुष्ट चक्रातनं मोकळे होऊन जाऊ. येस, त्यांना पैसे देऊ, आपण परत आपली कंपनी विकत घेऊ आणि ही शनाया ना, तिला इकडनं बाहेर काढू, रादर फेकू बाहेर. मी तर त्या मोमेंटची वाट बघते. आम्हाला इतका त्रास होतो, मॅमला किती त्रास होत असेल या गोष्टीचा. करेक्ट आहे नाही. आणि त्रास कुणामुळे होतोय? ज्या माणसाला स्वतःचं कॅलिबर नाही अशा माणसामुळे आपण त्रास सहन करायचा. हो, कधी कधी आपल्याकडे पर्याय नसतो. बघ, हे मला पण असंच राग यायचा. मला राधिका वहिनीने हे समजवलं. सोन्या, असं काय करते सगळं? तुझ्यावर कुणी काय जादू केली? तुला काही कुणी लिंबू फिरवलं का? काय झालं तू? अगं असं काय बोलतीस? अगं बास झाला तुझं, चल निघ आता, चल, गेट लॉस्ट. अगं सोन्या, असं काय बोलते सगळं? तुझ्यावर माझं मनापासून प्रेम आहे, मी लव करतोय तुझ्यावर. ते पैसे, ते 10 करोड पैसे तुलाच ठेव, मला नको ते पैसे. पण आय लव्ह यू. मी तुला पैसे तर देणारच नाही आणि तुझ्याशी लग्न पण करणार नाही. तू आता इथनं निघ, नाही तर मी पोलिसांना फोन करेन. हा, पोलिसांना बोल ना. मी पण सांगतो पोलिसांना तुम्हाला फसवतीस म्हणून. मग ठीक आहे, मी पण सांगेन पोलिसांना की तू माझ्याच घरात घुसून माझ्या नवऱ्याला मारत होतास आणि त्याला 10 करोड साठी आता ब्लॅकमेल करतोयस. अरे काय ज्योतिषी नुसता बघत राहिला? तू फक्त ज्योतिषी विद्याच येते तुला. कोणाचं भूत उतरवायचं, करणी उतरवायची नाही. ऐकलत ना, पाहिलत ना, तरी मी आधीच सांगत होतो, हा रॉंग नंबर नाही, ही रॉंग पोरगी आहे. ए रॉंग. आता तुम्ही जर इथून निघाला नाहीत ना तर तुमच्या आयुष्यात काही राईट होणार नाही. चला निघा, नाही तर मी पोलिसात. अरे आउट, चला निघा, चला आउट, चल ये, चल रे, आउट यू चल निघा, चल. सोन्या, तू फसवलंयस मला, लक्षात ठेव. एवढे पैसे पचणार नाही तुला. अरे आमचे पोपटराव जागीरदार दिलदार माणूस आहे, पण पैसे घेतलेस हे विसरू नको. सरकार, आता त्या पैशावर पाणी सोडा आणि या पोरीवर पण पाणी सोडा. पैशाचं जाऊ देत, तुम्ही थांबाव जरा. हे बघ सोन्या, मी तुला अगदी शेवटचं विचारतो. म्हणजे मी तुझ्यावर लय प्रेम करेल. मी तुझ्याशी लगीन करून तुला महाराणी बनवून ठेवीन. तुझ्यासाठी वाटेल तेवढा पैसा मी खर्च करेल, पण तू माझ्याबरोबर चल. प्लीज, अजिबात नाही. माझं गॅरीवर प्रेम आहे, मी त्याच्या बरोबरच राहणार आहे. चला निघा आता तुम्ही. चल निघ, कळत नाही का? चल निघे. ए, मी तिच्याशी बोलतो, तू कशाला मध्ये बोलतो? ए, मी बोलायचं नाही, तो हसबंड आहे माझा आणि मला त्याच्या बरोबरच राहायचंय. माझं लग्न झालंय त्याच्यावर. चला निघा आता तुम्ही, बास झालं नाटक. चल. निघ, चला आउट. सोन्या, हे जरा लय झालं बरं का? आता लय झालंय. पैशाचं सोड ग. पैसे काय, 10 करोडचे 20 करोड मी वसूल करेन तुझ्याकडनं. पण हे
तुझं जरा जास्तच झालेलं आहे. आता बघतो पोपटराव जागीरदार म्हणतात मला बर का. आता हे तुला लय भारी पडणार आहे, लय. बघत तू आता. चला रे. ए बाजू. चल जा. केवढं लागलं यार तुला. तुमचं काय इथे? मी फिल्म दाखवतेय. चला चला चल. हो ताई चला. हो जा ना. यार काय टेन्शन यार तू येईपर्यंत मला यार. हे काय हो, झालं? त्यांनी धरलं यार. तू चल मी सांगतो काय काय झालं. तू येत नव्हतीस ना तोपर्यंत मला कळतच नव्हतं काय. बापरे, कोण आहे हा? एवढा मोठा दम देऊन गेला. शन्या आणि या गुंडाचा काय संबंध? अहो काय झालंय असं तातडीने का बोलवलं आम्हाला सांगा ना. राधिकाला येऊ देत मग सांगतो ना. राधिका, कशाला काय बनवत बसलेस? तर का सांगा बाई, किती वेळा मी म्हटलं नको बनवू, मी बनवते, तर नाही ना, मदतीलाही येऊ दिलं नाही. पहा बरं. आई एवढं काही नाही, साधे पोहेच तर केलेत. आराम करायचा आल्याला काय करत बसली. आणि मी काहीतरी करून आणलं असतं ना. नाही नाही, मी आज जरा लवकरच आले. म्हटलं तुम्ही सगळेजण आलात तर काहीतरी चांगलं करावं. खरं सांगू का राधिका, तुझ्या हाताची चव कुणालाच येणार नाही. काय मस्त पोहे केले. सरितापेक्षा एक नंबर खमंग पोहे झाले. बाबा मी सगळं आईंकडनंच तर शिकले. अगं हो, पण गुरुपेक्षा शिष्य केव्हाही सवाई असतो. काय हो सरिता ते, हो की नाही? हो ना. माहित आहे ना मला, ती तारीफ केली का माई तारीफ केली का एकच तर आहे. राधिका सगळा स्वयंपाक उत्तम करते, चहाही उत्तम करते. तिच्या हाताला आहेच चव. बाबा कळतंय मला, मांडते चहा सगळ्यांसाठी. राधिका थांब जरा. हे चहा वगैरेच्या आधी ना मला जे काय म्हणायचं आहे ना ते आधी मला सांगू दे. काय होईल, चहा आणि नाश्ता चालू जर झाला ना तर मुख्य विषय बाजूलाच राहील. हो तेच मी म्हणत होते की एवढं बोलावलंय तर सांगा तरी काय झालं. एवढा आरडाओरडा कसला चालला होता? कोण आलंय गुरुकडे? राधिकानं मला फोन करून सांगितलं की तुम्ही गुरुकडे जा आणि काय झालंय ते बघा. म्हणून मग मी गुरुकडे गेलो आणि तिथं गेलो तो काय. सगळी तयारी झाली आहे रघु, फक्त आपल्याला चेअर्स लावायचे बाकी ना. हो सर. पटकन. हो. हॅलो एव्हरीबडी. हाय मॅम. अरे उत्सव मूर्ती कुठे आहेत तुमच्या मॅडम? हो मॅम, ते त्या पोचतीलच आता. हॅलो 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 सर. हॅलो. वेलकम. हाय सर. काय आनंद, कसं काय? ओ ग्रेट. हे बघा ना किती एक्साइटमेंटचं वातावरण आहे अख्खा ऑफिसमध्ये. इट्स ऑल बिकॉज ऑफ यू सर. तुम्ही राधिका मसालाची एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली आहे टू बी ऑन द कव्हर पेज, त्याच्यामुळे वी आर रिअली ब्लेस्ड. आमच्यासाठी एक नवीन फील्ड ओपन झालं. अरे हे खरं तर राधिका मॅडममुळे शक्य झालं. येस. त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखे. अरे पण मॅडम कुठे आहेत तुमच्या? येत आहेत, त्या पोचतीलच. या प्लीज. अरे सॉरी फॉर द लेट. राधिका, कॉंग्रॅच्युलेशन. खूप 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 अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन राधिका मॅडम, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. खरं तर मी तुमचे आभार मानले पाहिजे, कारण तुमच्यामुळे राधिका मसालेला बिझनेस वर्तुळात इतकं मोठं आणि महत्वाचं स्थान मिळालंय. हो, तुम्ही आभार कसले मानतायत? ज्या कामासाठी आलोय ते तर करूया पहिले आपण. ओ येस एव्हरीथिंग इज रेडी. आपण सुरू करूया. रघु पटकन चेअर्स. या. यंदाच्या आमच्या बिझनेस मॅगझिनच्या कव्हर पेजवर तुमचा फोटो आहे. तर आमची कंपनी दरवर्षी ज्यांचा फोटो असतो त्यांच्या हस्तेच आम्ही त्या मॅगझिनचं इनॉग्रेशन करतो. तर मला वाटतं आपण वेळ न घालवता याचं लॉन्चिंग करूया. मॅम,
सर थँक्यू सो मच. आज या मॅगझिनच्या कव्हर पेजवरती माझा फोटो आहे, पण हे श्रेय माझ्या एकटीचं नाहीये. हे माझ्या कंपनीचं श्रेय आहे, माझ्या सहकाऱ्यांचं आहे, सर्व वडीलधाऱ्यांचं आहे आणि मला मार्गदर्शन करणाऱ्यांचं आहे. आज मला विशेष आनंद होतोय की मला मार्गदर्शन करणाऱ्या साठे मॅडम आज इथे उपस्थित आहेत. मॅम, तुम्ही 2 शब्द. बघितलं ना, राधिका कधीच कुठच्या कामाचं क्रेडिट स्वतः घेत नाही, पण आपल्याला माहिती आहे की हे सगळं जे त्यांनी केलंय ते त्याच्यासाठी किती कौतुकास पात्र आहे. राधिका, अशीच मेहनत करत राहा, खूप मोठी हो. तुझा आत्तापर्यंत ट्रॅक रेकॉर्ड बघितल्यानंतर तू खूप यशस्वी होणार याच्यात मला तरी काही शंका नाहीये. पण कुठचंही यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करायला लागते, अपार कष्ट करावे लागतात. तू ते केलेस आणि एवढं मोठं यश मिळवलंस त्याचा मला तर अभिमान आहेच, पण आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच मॅडम. खरं सांगायचं ना तर आज माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला. एक छोटं स्वप्न पाहिलं होतं, छोटासा बिझनेस करण्याचं. आज एवढा मोठा बिझनेस उभा राहिलाय, एवढं मोठं नाव मिळालंय. घरोघरी जाऊन पापड, लोणची, मसाले विकलेत आणि त्यानंतरचं आजचं हे यश. एका मोठ्या कंपनीची मी आज ओनर आहे. खूप बरं वाटतंय, स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. माणसानं स्वप्न पाहावीत, त्याचा ध्यास धरावा, पण हव्यास ठेवू नये. आम्ही हव्यास ठेवला नाही, मेहनत घेतली, काम केलं, त्यामुळे आज हे यश मी मिळवू शकते. आज राधिका मसाले इंटरनॅशनल मार्केट पर्यंत पोहोचलंय, तिथेही नाव मिळवलंय. खूप समाधान वाटतं आणि अर्थातच हे सगळं माझ्या कंपनीतल्या सर्व सहकाऱ्यांमुळे शक्य झालंय. हळूहळू राधिका मसालेचं नाव फूड इंडस्ट्रीमध्ये अग्रेसर असेलच, त्यासाठी खूप मेहनत घेतो. थँक्यू सो मच सर. आज तुम्ही मला ही एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल थँक्यू. राधिकामध्ये जो हा गुण आहे ना, सगळ्यांना मिळून एकत्र पुढे जायचं, त्या गुणामुळे तिने खास एवढं यश संपादन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे तिने किती मेहनत केली आहे. राधिका, तू मात्र अशीच राहा, डाऊन टू अर्थ, अशीच जोमाने काम करत राहा. तुझी कंपनी, तू, तुमचे सगळे सहकारी यशाचे, प्रगतीचे खूप टप्पे गाठाल याची माझ्या मनात काही शंका नाही.